मंडळी 1988 साली जर्मनीला एका आमच्या आकाशवाणीच्या एका कोर्सच्या निमित्ताने मला 3 महिने जायला मिळालं. मी, माझा मित्र लोकेंद्र आणि एक बंगाली बाबू असे आम्ही तिघंजण आम्ही इंडियातून गेलो होतो. एकूण बरीच लोकं होते, त्यातले आम्ही तिघं इंडियात होतो. आम्ही बरं का तिथं अनेक अनुभव आता मिळाले, पण त्यातला एक मी शेअर करणार आहे, तो म्हणजे अतिरेकीची भेट. म्हणजे 1988चं साल. त्यामुळे तिथं त्यावेळेस टेररिस्ट किंवा अतिरेकी भेटणं हा अनुभव मिळू शकतो. बरं का तसं म्हणजे एकदा परदेशात कुठे गेलं की आपण म्हणजे म्हणजे विशेषतः युरोपियन कंट्रीमध्ये आपण वेगळे आहोत. म्हणजे भारतीय किंवा पाकिस्तानी किंवा कुठलेही हे एशियन कलरची जी लोकं आहेत ती तिथल्या युरोपपेक्षा वेगळे ते लगेच कळून येतं. तरी नाही का, पण अर्थात नुसतं ते एशियन आहे त्याचा अर्थ ते भारतीयच किंवा श्रीलंकेचे किंवा नेपाळी किंवा पाकिस्तानीसुद्धा असू शकतात, ती गोष्ट वेगळी. तर बरं का आम्ही आमच्या तिथं एक आमचे डॉयचे वेलेमध्ये जे एक हिंदी युनिट आहे तिथले एक आमचे मित्र होते, त्यांच्याबरोबर आम्ही गप्पा मारत चाललो होतो. तर आम्ही एकदा गप्पा मारत समोरनं अनेक काही लोकं दिसतात, त्यात एक सरदारजी दिसला. त्या सरदारजीने माझ्याकडे बघितलं, त्यांनी स्माईल केलं, मी पण त्याच्याकडे स्माईल केलं. मी त्याच्याकडे स्माईल केलं तर आम्ही पुढे जाताच तो आमचा जो हा जो तिथला जो हे वीर सक्सेना त्याचं नाव, तो जो आमचा जो जर्मनीचा जो तिथला हिंदी युनिटचा होता, तो माझ्यावर एकदम नाराज झाला. तो म्हटलं, अरे कशाला तुम्ही स्माईल कशाला केलं? आणि म्हटलं तर सरदार आहे, तिने बघितलं, म्हटलं ओळखलं असणार. तो म्हटला चुकीचं केलं. म्हटला तो तू स्माईल केलं त्याच्यामुळे यू आर इंडियन हे त्याला कळलं, म्हणजे तो तर तुम्हाला शत्रूच समजतो. कारण की इथला प्रत्येक सरदारजी हा पॉलिटिकल असायलम घेतलेला किंवा असं म्हणजे अँटी इंडियाच आहे. आणि आपण स्माईल केलं याचा अर्थ आपण त्याला ओळखतो, म्हणजे आपण भारतीय आहोत. त्यामुळे असे त्या लोकांना तुम्ही ओळख दाखवत जाऊ नका, असं ते स्पष्टपणे सांगितलं. अर्थात तो तिथं खूप वर्ष राहत होतो आणि तिथल्या हिंदी युनिटमध्ये असल्यामुळे त्याचा अनुभव हा महत्त्वाचा. आम्ही कोलोनमध्ये जिथं राहायचो त्या एरियात बरं का एकूण 3 भारतीय रेस्टॉरंट होती. तिन्हीचे मालक सरदारजी. तिथले जेवण अर्थात पंजाबी पद्धतीचं. परदेशात सर्वत्र पंजाबी जेवण म्हणजेच भारतीय जेवण असा समज व्हायला काही हरकत नाही. आमच्या जवळच्या थाली रेस्टॉरंटमध्ये थाली बरं का बरेचदा आम्ही जेवायला द्यायचो. त्याचे जे मालक होते ते आमच्या अगदी बऱ्यापैकी छान मित्र झाले होते. पंजाबी लोकांची गोड मिठास बोलण्याची आणि धंद्याला आवश्यक असणारे सगळे गुण त्याच्यात दिसायचे. त्यांच्याशी आमच्या बऱ्याच गप्पा व्हायच्या. भारतातील राजकीय परिस्थिती हा विषय ओघाने असायचाच, पण त्यांच्या बोलण्यातून कधीही तो खलिस्तानी असावेल असं वाटलं नाही. अर्थात तर त्याच्या धंद्याचा भाग असू शकतो, पण आम्हाला त्याच्याबद्दल कधीही शंका येऊ नये म्हणून तो मला वाटतं इंदिरा गांधीची तर खूपच स्तुती करायचा. असो, कदाचित तो योग्य असेल. नक्की. एक दिवस मी एका बरं का दुकानात तिकडं शॉपिंगसाठी काही पाहत होतो. तर आता तिकडं काय वस्तूंच्या पावतीच्या संदर्भात मला थोडीशी माहिती हवी होती, पण त्या स्टोअरमध्ये इंग्रजी जाणणारे कोणीच नव्हते. मी त्या काउंटरमध्ये वरील व्यक्तीशी इंग्रजीमध्ये मला जे काही 4 शब्द आहेत ते आणि जर्मनीतले पॅरल जे शब्द आहेत ते सांगून काहीतरी स्वतःचं मुद्रा अभिनय घेऊन काहीतरी संवाद साधायचा प्रयत्न केला, पण त्याला काही अजिबातच इंग्रजी कळत नव्हतं. आणि इथं जे बाकीचे जे लाईनीत गिऱ्हाईक होते त्यांनाही कोणाला इंग्रजीत कळत नसतं. इतक्यात समोरून बरं का एक मनुष्य आला. त्याने माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला, काही आहे जी, क्या प्रॉब्लेम आहे? अरे वा, मी तर त्याच्याशी एकदम हिंदीत बोललो नाही का. मी लोकेंद्र आम्ही होतोच नाही का. म्हणजे जर्मनीत एकदम एक अशी पद्धत आहे तिकडं की आपण जर काही तिथं काही वस्तू विकत घेतल्या म्हणजे तर त्याची रिसीट घ्यायची आणि ह्याच्यातून म्हणजे ती जर्मनसाठी तो टॅक्स असतो, पण फॉरेनर्सनं त्याच्यात तरी एक्झॅम्प्ट असते. त्यामुळे जर्मनी सोडताना त्याचे टॅक्स रिटर्न तुम्हाला परत मिळतो. ही मला माहिती हवी होती. म्हणजे म्हटलं आम्ही काही वस्तू घेतल्या त्यातनं आम्हाला काही टॅक्सेशनचं कन्सेशन मिळेल. त्याला ते सांगितलं. त्यांनी लगेच म्हटलं जर्मन भाषेत त्या सेल्समनशी बोलला आणि मग त्यांनी त्याला सांगितलं त्या रिसीटसाठी 4थ्या मजल्यावरील एका अमुक ठिकाणी जायला पाहिजे. तिथं त्यांनी आम्हाला ते फॉर्मॅलिटीज त्याप्रमाणे आम्ही गेलो. तोही आमच्याबरोबर आला. तिने आम्हाला हिंदीत आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांनी माझी विचारपूस केली. लोकेंद्र आम्ही दोघं तिघं तर होतोच. मी त्याला सांगितलं, मैं बम्बई में यहाँ आया हूँ, डॉयचे वेले हम कोर्स कर रहे हैं, यहाँ आए हुए हैं, हमें 2 महीने हो गए वगैरे वगैरे. आम्ही त्याला विचारलं, आप कहाँ से आहे? तो म्हणजे होता मोना, म्हणजे दाढीबिडी काही नव्हती. तो म्हटला पंजाब से. अरे धगधगता पंजाब. त्याच्या डोक्यावर पगडी वगैरे काही नसली तरी
काहीतरी पंजाबी आहे तो नाही का, अरे वा बिझनेस करता याच्या सर्विस, मी त्याला विचारलं. नाहीतर तो लगेच काय म्हटला की मैंने पॉलिटिकल असायलम लिया आहे. धडाराम बॅकग्राऊंड मग एकदम म्युझिकच वाजलं हो माझ्या. हां, तर याचा अर्थ मी त्यावेळी एका अतिरेक्याशी बोलत होतो. मला एकदम त्याचा अचंबा वाटला. क्षणात त्या माणसाबद्दल आपण खूप दूर आहोत पण जशी मला जाणीव झाली, कारण तो नक्कीच पॉलिटिकल असायलम घेतलं तर म्हणजे अतिरेकीच होता. आम्ही रिसीटच्या क्यूमध्ये 4-5 मिनटं हवा पडायचं बोललो. पण मनातून वाटत होतं की या अतिरेक्याची डिटेल गप्पा मारून त्याची आपल्याला पंजाबबद्दल त्याचं काय मत आहे ते समजून घ्यायला पाहिजे. जे विचार हे आपल्याला कळलेच पाहिजेत. असो, पण आताच 10 मिनटापूर्वी ज्याची आपली ओळख झाली नाही का, त्याच्याशी खलिस्तान क्यू चाहते वगैरे असं बोलणं काही ठीक वाटलं नसतं. बोलता बोलता जेव्हा माझा तिथं नंबर आला त्या काउंटरवर, मॅनेजरने मला ते फॉरेनर्सच्या त्या विशिष्ट पावतीसाठी मला माझा पासपोर्ट मागितला. मी माझा पासपोर्ट काढून दिला. मी सरकारी अधिकारी या नात्याने परदेशी गेलेले असल्यामुळे माझा पासपोर्ट हा व्हाईट पासपोर्ट होता. इतरांचे हे ब्ल्यू पासपोर्ट असतात. आता माझा पासपोर्ट त्याने बघितला. आम्ही रिसीट घेऊन बाहेर पडता मला म्हटलं, अरे आपका तो व्हाईट कलर का पासपोर्ट आहे. याने अर्थात म्हणजे सरकारी अधिकारी आहे. त्याने ओळखलं होतं. तो अतिरेकी हे मी दरम्यान ओळखलं होतंच. जरी ते म्हणजे त्याच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने तो दूर गेलाच होता. आता त्याच्या दृष्टीने मी थोडासा दूर गेलो असल्याचे. आता त्याच्याशी गप्पा मारायला मला इच्छा होती. तर आपका पासपोर्ट कलर अलग है जी, असं तो म्हटलाच. मी एकदम चुकून बोलून गेलो. लेकिन कोई बात नहीं डरने की, हम ह्यूमन रिलेशन पे बात कर सकते हैं. मैं सरकारी ऑफिसर होतो क्या हुआ. माझे वाक्य ऐकताच त्यांनी फट्ट अशी सुनावलं, अरे हम किसी से भी डरते नहीं, हम इंडिया के में भी किसी से डरते नहीं, तो यहाँ आपसे क्यों डरे. अगदी खरं बोलून गेला तो. चांगलाच अतिरेकी दिसतो आहे. आम्ही बाहेर पडलो. रस्त्यावरच्या बाकवर आम्ही बसलो गप्पा मारत. गप्पांना सुरुवात झाली. दोघं एकमेकांना आम्ही ओळखून होतोच नाही का. लोकेंद्र आणि बाकीचे माझे मित्र माझ्याबरोबर होतेच. हवा पाणी गुरसून सरळ पंजाबवर आम्ही बोलायला सुरुवात केलं. त्याने आपले ठरलेली रेकॉर्ड जे असतात नाही का, ती शिखांचं भारतात कसं शोषण चाललं आहे, किती त्यांना त्रास होतो वगैरे बंडलबाजी मारायला सुरुवात केली. मग तो इंटेलेक्च्युअल मला कुठेही वाटला नाही. तो टिपिकल ठराविक असा प्रचार की असा तो म्हणजे जे हे असतात ना ब्रेन वॉश झालेले, तर तसं तो बोलत होता. आता त्याचं ब्रेन वॉशिंग म्हणजे किती झालं होतं हे म्हणजे आता बरं का, त्यांनी सांगितलेली ही कथा म्हणजे ते मी 1988चा इव्हेंट आहे, लक्षात घ्या. मी ते फक्त त्यानंतर मी सगळं माझ्या डायरीत सगळं लिहून ठेवलं होतं आणि त्याचं लेख मला तयार केली होती. त्यामुळे मला आता ते मी सांगू शकतो. तर एकदा बरं का त्याचं असं झालं, हे एका हिंदू घरात 4-5 जण गेले. म्हणजे तो सांगत होता तिथं आम्ही येतो तेव्हा त्यांनी दमदाटी केली की उद्या येणार तेव्हा 50,000 रुपये तयार ठेवा, आता नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकू वगैरे वगैरे. दुसऱ्या दिवशी क्रांतिकारक म्हणजे जे अतिरेकी आहेत ते घरात गेले बरं का. आणि त्यांना भूक लागलेली होती. त्यामुळे त्यांनी जेवायला मागितलं. त्या घरातील आजीने आणि सुनेने त्यांना लगेच 50,000 रुपये आणून दिले. अतिरेकी म्हणाले हे काय. तर आता म्हटलं की तुम्हीच काल तुमच्याकडे माणसाने आम्हाला सांगितलं ना 50,000 रुपये तयार ठेवा. ते त्यामुळे त्यावेळेस बरं का या अतिरेक्याने ओळखलं. आता हे तो स्टोरी सांगतो आहे की हा त्यांच्या बदनामीचा डाव आहे. ते लगेच दबा भरून बसले. थोड्या वेळाने बरं का 4-5 म्हणजे अतिरेकी आले नाही का. हां, ते हे शूटर अतिरेक्यांनी त्यांना ठार मारलं बरं का. आणि पैसे त्यांच्यावर उधळून लावले. म्हणजे आता असं सांगतो की यांचे 50,000 रुपये ते दुसरे कोणते अतिरेकी आले त्यांना त्यांच्या बंदुकीने मारलं आणि ते पैसे उधळून लावले आणि बरं का त्यांच्यावर उधळून ते निघून गेले. पोलीस आले तेव्हा पोलिसांना समजलं की पोलिसांपैकीच हे 4-5 जण होते. त्यांनी हा प्रकार दडपलं. म्हणजे कारण पोलिसांची बंदमी झाली. म्हणजे अतिरेकी जे म्हणजे तो पुढे सांगतो की पैशासाठी काही करत नाहीत, तर फक्त भुके खातर जेवण मागतात एवढं बरं का. आता या स्टोरीवर एखादं 100 पोरकरी विश्वास होईल काय. पण असो, त्यांचं असं ब्रेन वॉशिंग झालेलं आहे कारण ते तसं ते मला सांगत होते. असो, पूर्वी मला बरं का पंजाबातून पण तो पिरियडच फार म्हणजे तो 80चं दशक हे फार त्या दृष्टीने वाईट होतं. म्हणजे मला पंजाबातून रेल्वेने प्रवास करताना एक सरदारजी असाच होता बरं का. तो माझ्याशी गप्पा मारताना त्याने देखील बरं का भिंद्रनवाले हे अनुयायांशी किती किती चांगलं वागायचं वगैरे वगैरे त्याचं कौतुक सांगितलं. आणि पुढे त्यांनी काय गंमत सांगितली बरं का की जेव्हा ब्ल्यू स्टॉरमध्ये तेव्हा त्यांचं ते कॉर्डन केलं तेव्हाच त्यांचं पाणी बिणी सगळं तोडलं.
तेव्हा आपल्या अंगावरील घामाचे कपडे पिळून त्यातून घामाचं जे पाणी निघायचं ते पिऊन त्यांनी तहान भागवली. आता हे अशा गोष्टी ते म्हणजे हे अतिरेकी सांगतात. असो, म्हणजे आजसुद्धा आपण काही ढोंगी आणि काही अतिरेकी किंवा अंधभक्त बघतो, तर तसे अंधभक्त तिथं ह्यांच्यातसुद्धा ते मला जर्मनी ते एका अशा अतिरेकी ह्याच्याशी बोलण्याची संधी आलेली. त्यानंतर बरं का मी त्याला त्या ह्याला आम्ही गप्पा मारताना त्या विचारलं की तुम्ही सरकार इथं परदेशात तुम्ही लोकांना राजकीय आश्रय देत आहे, म्हणजे ते कोण नव्हतं. त्यांनी सांगितलं भारत, युगोस्लाव्हिया, इराण, इराक, पूर्व जर्मनी अशा 13 देशातील बऱ्याचशा लोकांना इथं राजकीय आश्रय देण्यात येतो. त्यांना एक विशिष्ट एक आय कार्ड दिलं जातं. त्यांना दर 3 महिन्यांनी संबंधित अधिकाऱ्याला भेटून आय कार्डवर मुदतवाढ करून घ्यावी लागते. त्याचं आय कार्ड मी बघितलं, त्यावर इक्बाल सिंग असं त्याचं नाव होतं. तो बऱ्याच भाषा बोलतो, म्हणजे तो बरेच जगही फिरलेला. 8 वर्षात 8-10 वर्षात अनेक वर्ष तो फिरलेला आहे. सध्या जर्मनीतील एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये नोकरी करतो असं त्यांनी सांगितलं. मी त्याला विचारलं तुम्ही या आय कार्डवर जर्मनीत राहू शकता, पण मग बाहेर कसे जाऊ शकत नाही, तर ठिकाणी जाणे तर शक्य होणार नाही. त्याने सरळ उत्तर दिलं की आम्ही बनावट कागदपत्र तयार करतो. हे 1988 मला त्यांनी सांगितलं बरं का. ते कसं काय, दुनिया में एक भी देश ऐसा नहीं है की जहाँ 2 नंबर का काम नहीं चलता. आणि ड्रग्जसारख्या मालाचे स्मगलिंग करायला म्हणजे बनावट पासपोर्ट, व्हिसा वगैरे लागतेच, आणि आम्ही ते सगळं करतो. आणि अशा कालच्या धंद्यावरच आम्ही पैसा कमवला आणि टिकून आहोत. हे त्यांनी अगदी खुल्ला हे मला 1988 साली सांगितलं. पुढेही आमची 2-3दा भेट झाली. जिथं शक्य आहे तिथं ते लोक असे एकदम ते म्हणजे ते पोचलेत, म्हणजे लबाडी करण्यात त्यात फारच बरं का. एकदा बस किंवा आम्ही ट्रॅमनी प्रवास करताना कधीतरी तो तिकीट काढत नाही, पास वगैरेचा खर्चही करत नाही, फक्त खिशात 40 मार्क कायम ठेवतो. मी चुकून म्हणजे मी त्याला विचारलं, तो म्हटला काय TCने पकडलंच तर लगेच आम्ही दंड भरून टाकतो, म्हणजे आय कार्ड दाखवायचा वगैरे प्रश्न येत नाही. म्हणजे मुंबईतल्या काही लोकलची आयडिया त्यांनी तिकडं वापरायला सुरुवात केली असं दिसतंय. आता जर्मनीत आणखीन त्यांनी सांगितलं की इंटरनॅशनल टेलिफोन बूथवरती, म्हणजे 88 साली त्यावेळेस काय मोबाईल किंवा असं हे नव्हतं, तर इंटरनॅशनल बूथवरती आम्ही मुंबईत वगैरे मी फोन करायचो, पण त्याला काय 5 मार्क टाकले की मग 50 सेकंद वगैरे बोलायला मिळायचं, कमी जास्त पैसे टाकून वगैरे. पण त्यांनी काहीतरी आयडिया काढलेल्या होत्या. तो म्हणला आम्ही काहीतरी त्यांनी कोणती नाणी कशी वापरायची, कशी होल्ड करायची, म्हणजे असं त्यांनी एक तंत्र विकसित केलं होतं की म्हणजे तो म्हणला थोडेसेच पैसे टाकले की आम्हाला खूप वेळ तासनतास बोलता येतं, आणि अशा रीतीने ते त्याचे पंजाबमधल्या इतर कॉन्टॅक्टचे वगैरे ते बोलायचं. म्हणजे त्यांनी म्हणजे त्याच्याशी बोलताना म्हणजे अल्लाउद्दीनच्या खिल्ल्यात गुहेतच शिरल्यासारखं वाटलं त्यांना. म्हणजे ह्या लोकांचा जाऊ तिथं खाऊ हा गुण मोठा वाखाणण्याजोगा आहे बरं का. गप्पा मारता दुकाने बंद व्हायची आली. मला तहान लागली होती, मी काहीतरी थंड पिणं अगदी आवश्यक होतं. त्याने मला एक जवळचं लगेच ते सुपर मार्केट दाखवलं, कारण तिथं सुपर मार्केटमध्ये ह्या गोष्टी स्वस्त मिळतात, बाहेरच्या इतर दुकानात नाही मिळतात. तर आम्ही पटकन त्या सुपर मार्केटमध्ये गेलो, आणि सुपर मार्केट 6:30 बंद व्हायचं, म्हणजे बंद व्हायचं. तर आम्ही लगेच गेलो. मी काउंटरवर मी काय फॅन्टा आणि कोका कोलाचे टीन्स घेतले, आणि मी काउंटरवर गेलो, पण मी त्याला पैसे देणार तेवढं त्यांनी बिल दिलेलं होतं. मी म्हणले अरे नको कोणला रे असं मी पैसे द्यायचं, पण तो ऐकायलाच तयार नाही. चक्क त्यांनी म्हणजे एका अतिरेक्याने माझं ते कोका कोलाचं आणि फॅन्टा कोलाचं बिल भरलं. तर आम्हाला मी लोकेंद्र आम्हाला ते फार ऑकवर्ड वाटलं, पण तो म्हटला की नाही यहाँ कोई जब जर्मनी में हम कमाते हैं तो खर्चा हम करेंगे, म्हणजे एवढं बोलून तेव्हा त्याची पटकनशी तो काय निघून गेला. मी ते वाटच पाहत राहिलो. हा झाला आमचा जर्मनीतील त्या एका अतिरेक्याचा अनुभव. थँक्यू.